संविधान दिलं गेलं आणि म्हणूनच संविधान दिन हा साजरा करतात आणि ती तारीख होती किंवा साल होतं 26 नोव्हेंबर 1949 साली. तर पहा मग या संविधान म्हणजे काय, की माणसानं जगावं कसं, मरावं कसं, वागावं कसं, याबाबतचे नियम त्याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि पहा ही म्हणजे अशीच व्यक्ती लिहू शकते की जी समाजामध्ये पिचून निघलेली आहे, खेचून निघलेली आहे, अशीच व्यक्ती ती लिहू शकते आणि ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर पहा की संविधान याचा अर्थ राज्यघटना आहे. आणि मग पहा पूर्वीच्या काळी म्हणजे तसं बाबासाहेब अस्पृश्य असल्यामुळे त्यांना म्हणजे शक्यतो कार्यक्रमाला तुम्ही दिलेल्या सहकार्याबद्दल मनपूर्वक आभार. आपल्या संविधानातील मूल्यांची उजळणी करताना तुम्ही दाखवलेले सहभाग, लक्ष, आदर हेच या दिवसाचे खरे सौंदर्य ठरेल. या कार्यक्रमाचे यश हे प्रत्येकाने दिलेल्या मग भारत चालेल कसं, मग कोणत्या कायद्यानुसार चालेल, कायदा व्यवस्था कशी राहील. मग त्यावेळेस त्याच्या पूर्वीच आलेला, भारत स्वतंत्र होण्याच्या पूर्वीच आलेला एक कायदा होता तो 1935 चा कायदा. 1856 चा पण होता, नंतर 1935 चा कायदा होता. मग त्यांचा वापर करून मग ती आपली पूर्ण राज्यघटना तयार होईपर्यंत त्यानुसार काही चालले. काही कलम हे सुरुवातीपासूनच लागू झाले, काही कलम हे नंतर लागू झाले. आणि त्याच्यानंतर प्रत्यक्षात ज्यावेळेस आता आपण म्हणतो की आपण काय 26 नोव्हेंबर 1949 हे दिवस आपण संविधान दिन साजरा करतो. मग आपण लागू का बरं 26 जानेवारी 1950 ला केलं. मग त्यामागे दिलं एक कारण होतं. त्याच्यामध्ये असं कारण होतं की 1930 मध्ये सुरुवातीला आपण असं म्हटलेलं होतं की पहिला स्वातंत्र्य दिन म्हणून आपण साजरा करतो 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो 26 जानेवारी. त्यामुळे त्या दिवसाची गरिमा ठेवण्यासाठी आपण जाणून बुजून हा प्रत्यक्षात जे लागू केलं गेलेले 26 जानेवारी 1950 ला लागू केलेले. आणि आपण जसं आपण बाहेरच बोर्ड बघितला की शाळा आहे ही न्यू इंग्लिश स्कूल कोंबळी ही शाळा आहे, त्याच्यामध्ये काय आहे प्रत्यक्षात आहे हे जाणून घेण्यासाठी प्रत्यक्षात मध्ये जावं लागतंय. जसं आपली पाटी आहे तशी आपल्या संविधानाची ही प्रतिकृती जी प्रस्तावना आहे ही संविधानाची एक पाटी आहे. त्याच्यामध्ये असलेला प्रत्येक शब्द न्याय म्हणजे काय आणि हे जे बोलत आहेत आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया, म्हणजे त्याचा या प्रत्येक कायदे तज्ञांनी एका शब्दाचा अर्थ एक पेज भरेल, एक चॅप्टर जे की आपले धडे असतात. 150 वर्षांची इंग्रजांची जी राजवट होती या इंग्रज राजवटीमध्ये आपल्या भारत देशामध्ये राज्यकारभार करण्यासाठी त्यांनी आपल्या भारत देशाचे बऱ्याच प्रांतांमध्ये विभाजन केलेलं. त्याचबरोबर भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये काही सांस्थानिक आपला राज्यकारभार करत होते. आणि मग संविधान निर्मितीचं कार्य एकदम समानतेच्या तत्वावरती झालं पाहिजे यासाठी भारत देशातील वेगवेगळे जे प्रांत आहेत त्या सगळ्या प्रांताचे प्रतिनिधी आणि सगळ्या संस्थानांचे प्रतिनिधी या सगळ्यांची एकत्रित अशी संविधान सभा नावाची समिती त्या ठिकाणी तयार झाली. आणि या संविधान सभेमध्ये एकूण 299 होय वकील म्हणजेच काय तुम्हाला माहित नाही का. तर मी तुम्हाला त्याची थोडक्यात माहिती सांगतो. वकिली व्यवसाय म्हणजे वकिलीचं शिक्षण 12वी नंतर 2 पद्धतीने त्याचे मार्ग आहेत. 12वी नंतर 5 वर्षाचा त्याचा कोर्स आहे. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन नंतर 3 वर्षाचा तो कोर्स आहे. त्याच्यानंतर एक बार कौन्सिलकडे त्याची नोंदणी केली जाते आणि त्याची एक CAT ची परीक्षा घेतली जाते. तिथून पुढे मग तुम्ही न्यायालयात वकिली म्हणून प्रॅक्टिस करू शकता. वकील देशाच्या प्रगतीची ब्ल्यूप्रिंट म्हणजे संविधान आहे. संविधानाने आपल्याला
जे काही अधिकार त्याच्याबरोबर काही मूलभूत कर्तव्य दिलेली आहे. जे मिळेल तेव्हा वाचा, समजून घ्या, कारण भावी पिढीत त्या देशाचे तुम्ही आधारस्तंभ होणार आहात. या देशाचे तुम्ही ज्येष्ठ नेते होणार आहात, अभियंते होणार आहात किंवा वेगळ्या क्षेत्रामध्ये नावलौकिक होणार आहात. त्यासाठी संविधान हे धर्मग्रंथांपेक्षाही श्रेष्ठ आहे. कारण बाबासाहेबांनी जेव्हा ही राज्यघटना लिहिली तेव्हा कोणी तसं म्हटलं नाही की कारण कोणताही महापुरुष हा कोणत्या जातीचा जो कोणी बांधायचा नसतो, त्यांचं कार्य हे प्रत्येक धर्मासाठी जातीसाठी इतकंच मौल्यवान असतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी 11 पगड जातीचे मावळे एकत्र केले आणि स्वराज्य स्थापना केली. बाबासाहेबांनी प्रॉब्लेम ऑफ ब्रिटिश नावाचा ग्रंथ लिहिला, तो सगळी अर्थव्यवस्था देशात चांगली होईल म्हणून. महात्मा फुलेंनी शेतकऱ्याचा आशोध लिहिला, तो कोणत्या विशिष्ट जातीसाठी लिहिला नाही, तो सर्व जाती धर्मासाठी असतो. आणि म्हणून हे संविधान आपल्यासाठी अतिशय मोलाचं आहे. त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी पुन्हा एकदा मी आपले विचार सादर समर्पित करतो आणि थांबतो. धन्यवाद.